नमस्कार, मी मनोज भोयर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा रणसंग्राम 2022 मध्ये स्वागत करतो। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावर आपण चर्चा करतोय। 4 मान्यवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शैलेंद्र परांजपे, वैजंतीताई कुलकर्णी आपटे आणि सोबत मकरंद मुळे आणि अश्विन अघोर। अश्विन अघोर, पुन्हा मी तुमच्याकडे जातो। या सगळ्या उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये विकासाचा मुद्दा जसा महत्त्वाचा होता, जात अस्मितेचा मुद्दा महत्त्वाचा होता, गुंडागर्दीचा महत्त्वाचा होता, असं सगळं असताना समाजवादी पक्षानं भाजपला 2017च्या तुलनेमध्ये जोरदार टक्कर दिली असं म्हणता येईल का? जोरदार टक्कर दिली असं आपण आता म्हणू शकत नाही, पण टक्कर डेफिनेटली दिलेली आहे। आणि बघा कसं आहे की उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे की जिथे कुठलंच सरकार रिपीट होत नाही, कुठलाच मुख्यमंत्री रिपीट होत नाही। आणि उत्तर प्रदेशमध्ये ही जी मिथ होती, पॉलिटिकल मिथ, ही योगी आदित्यनाथ यांनी मोडून काढलेली आहे। त्याच्यामुळे थोड्या जागा कमी होणं हे स्वाभाविक आहे। जो पक्ष सत्तेत असतो तो जेव्हा दुसऱ्यांदा सत्तेत येतो, सलग दुसऱ्यांदा सत्तेत येतो, तेव्हा त्याच्या जागा थोड्या कमी होतातच। कारण पहिल्यांदा जेव्हा लोक मतं देतात त्यातले काही लोकांना ते नाराजी असते, काही लोकांना असं वाटत असते की आपण आता बदललं पाहिजे। पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तर प्रदेशामध्ये गेले 5 वर्ष जे काम केलं, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये अचीवमेंट ही आहे की डेव्हलपमेंट आणि लॉ अँड ऑर्डर, त्याचा फायदा मिळूनच हे सरकार पुन्हा सत्तेत येत आहे आणि योगी आदित्यनाथ पुन्हा रिपीट करतात आहे। समाजवादी पक्षाने आपल्या अस्तित्वासाठी खूप फाईट दिली, झगडा लढले, ते हे नक्की आहे, पण त्यांनी पाहिजे तेवढा डेंट भारतीय जनता पक्षाच्या परफॉर्मन्समध्ये केला नाही असं मला वाटतं। बरोबर आहे। आणि भाजपला टक्कर देणं, भाजपशी लढणं हे या देशात वेगवेगळ्या राज्यात तितकंसं सोपं नाही। ज्या गोष्टी भाजपनं केल्या त्या इतर पक्षाला अजिबात जमण्यासारख्या नाही। वेगवेगळ्या स्तरावर आपण त्याची चर्चा करू शकतो, उकल करू शकतो प्रश्नांची, पण मुळात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी अद्ययावत पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर करत जो प्रचार भाजपनं केला तो इतर पक्षांनी अंगीकारणं खूपच महत्त्वाचं होतं, पण तसं काही झालेलं नाही। आपल्या सगळ्या जुन्या पठडीतनं सगळा कार्यक्रम राबवत राहिले आणि म्हणूनही त्याचा फटका अनेक पक्षांना पाहायला मिळाला। पण जरा आणखी विश्लेषण मकरंद मुळे जर करता आलं खोलात जाऊन, तर समाजवादी पक्षाच्या ज्या जागा 2017च्या तुलनेमध्ये वाढल्या, त्या वाढण्याची काही 4 कारणं तुम्ही सांगू शकाल? नाही, जसं आता अश्विन म्हणले तसं की जो सत्तेतला पक्ष असतो त्याच्या जागा कमी होतात, त्याचा सगळ्यात जास्ती फायदा जो तुलनेत दुसऱ्या क्रमांकाचा तुल्यबळ पक्ष असतो त्याला मिळतात। हा एक भाग आहे। एमआयएम काही चालत नाहीये, म्हणजे समजा उत्तर प्रदेशमध्ये एमआयएम जर चाललं असतं तर भाजपच्या जागा वाढल्या असत्या आणि सपाच्या जागा कमी झाल्या असत्या, तर ते काही फार एमआयएम फॅक्टर हा काही फार चालतोय असं नाहीये। त्यामुळे तिथला जो एक घटक आहे ज्याला भाजप नकोय आणि काँग्रेसविषयी काही आता आशाच उरलेली नाही, अशांनी आता तरी सपाला जवळ केलेलं आहे। आणि मायावतींनी जरी आवाहन केलं असलं की आता सपाची गुंडागर्दी सुरू होईल त्यामुळे सपा नको, तरी पण असं आहे की काशीराम यांनी ज्या प्रकारे पक्ष वाढवला, काशीराम यांनी ज्या प्रकारे एक विचारधारा तिथे भाजप विरोधात निर्माण केली, ज्या प्रकारच्या घोषणा तिथे जातीय घोषणा एका अर्थाने दिल्या गेल्या होत्या, त्याचा एक मतदारांवर कळत नकळत परिणाम असतो, पिढी बदलली तरी। त्यामुळे असाही एक घटक असतो की अरे कधीतरी आपण यांच्या विरोधात आंदोलनं केली होती, तर त्यातलाही काही घटक हा आता सपा बरोबर गेला असावा असं आता ढोबळ मतानी वाटते। नेमकी आकडेवारी, नेमक्या जागा, कुठल्या जागा जिंकल्यात हे आलं आपल्या हातात। अगदी म्हणजे फारच आपल्याला आणखी विस्तारानं माहिती विश्लेषण जर एवढं खोलात करायचं असेल तर विस्तारानं माहिती मिळणं आवश्यक आहे। कुठल्या भागात, कुठल्या टप्प्यात किती मतदान झालं, कुठल्या समाजाचं मतदान मिळालं, कुठल्या मुद्द्यावर मिळालं, कारण त्या भागातलं समजा उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये जर या भाजप हरला असेल तर स्वाभाविक शेतकऱ्यांच्या मुद्द्याचा फटका बसू शकतो, किंवा त्यांना जर बढत मिळाली, त्यांच्या जागा वाढल्या तर त्या आंदोलनाचा परिणाम पण झाला नाही असंही आपल्याला म्हणता येईल। एक व्हिडिओ पाहूया गोरखपूरचा। मी शैलेंद्र परांजपे यांच्याकडे वळण्यापूर्वी हा उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर, जिथे बालेकिल्ला म्हणता येईल योगी आदित्यनाथ यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष नाचताना आपण कार्यकर्ते पाहू शकतो।
शैलेंद्र परांजपे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक यांच्याकडे मी जातोय. काही की फॅक्टर्स असू शकतात का शैलेंद्र, की समजा समाजवादी पक्षांच्या जागा तुलनेनं वाढतायत 2017च्या तुलनेमध्ये, तर काही चांगल्या गोष्टी ज्या समाजवादी पक्षाच्या भावल्या असतील, कारण लोक विचार करताना म्हणतात की पूर्वीच्या सरकारपेक्षा म्हणजे आता जे विद्यमान सरकार आहे यापेक्षा हे सरकार पूर्वीचं चांगलं होतं, कारण या गोष्टी या सरकारकडे नाहीयेत आणि या पक्षाकडे आहेत, म्हणून या पक्षाला आपण यावेळेला मतदान दिलं पाहिजे, यांच्या जागा वाढवल्या पाहिजे. नाही, असं काही मनात? मतदान करताना असा विचार नाही करत यांच्या जागा वाढवू वगैरे असं. परंतु मुख्य कारण जे त्याच्यातलं एक मेजर फॅक्टर असा आहे की जसं मी मगाशी म्हणालो की भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व, राम मंदिर, विंध्यवासिनी कॉरिडॉर किंवा काशी विश्वनाथ कॉरिडॉर याची चर्चा केली नाही. म्हणजे कामं केलीत पण चर्चा नाही केली. जसं मोदींनी गंगेत डुबकी मारली, पण मी डुबकी मारल्याने कसा भारी हिंदू आहे असं काही सांगितलं नाही. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्याची चर्चा बोली केली नाही, तोंडाने केली नाही, पण कृतीतनं केलं. पण देहबोलीतनं दिसली प्रत्येक वेळेला कृतीच बोलण्याचीच गरज नाही. ना, गंगेत डुबकीच मारली ना, देहबोली कसली डुबकीच मग मारली बोलण्यापेक्षा नाही. डुबकी मारताना मोदी चांगले वाटतात. नाही, त्याचा परिणाम जनमानसावर होतो ही वस्तुस्थिती आहे. फक्त ते बोलले नाहीत, बोलून जे घालवायचे ना ते नाही झालं. आणि छोटे नेते काही बोलले तरी वरिष्ठ नेत्यांनी खूप भान पाळलं, संयम पाळला. आणि जसं तुम्ही म्हणताय की अखिलेश यादव यांची मतं वाढण्याचं कारण किंवा सपाची मतं वाढण्याचं कारण, त्याच्यामध्ये आपण कितीही म्हणलं की प्रगती, विकास आणि लॉ अँड ऑर्डरवर इलेक्शन झाली तरी सुद्धा इसेन्शियली बिहार आणि युपी मध्ये अजूनही तितक्या प्रमाणात ती डेव्हलपमेंट किंवा विकास पोहोचलेला नाही. त्यामुळे जातीय समीकरणच प्रभावी ठरतात. मुस्लिम यादव हे मेजर कॉम्बिनेशन तिथं होतं. आणि यादव मधला जो युथ आहे किंवा तरुणाई आहे यादवांच्यातली, ती मागच्या निवडणुकीला पूर्णपणे बीजेपीच्या बाजूला होती. ते यावेळेला बीजेपी बरोबर नव्हते. यादवांच्यातले युथ, अगदी त्याचा फायदा अखिलेशना झालाय. हे यादव गणित जे आहे ना शैलेंद्र परांजपे, हे तुमच्याकडून समजून घ्यावं लागेल. पण मोदींनी एक काम केलं की भाजपमध्ये राजकीय गणित बिघडवणाऱ्या भाजपाने नेत्यांना सुद्धा लगाम घालण्याचा प्रयत्न केला आणि सर्व सूत्र आपल्या हातामध्ये ठेवले. जर हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्यावर जर भाष्य जरी केलं नसेल, तुम्ही म्हणता तसं त्यांच्या देहबोलीतनं, त्यांच्या कृतीतनं आणि जी दृश्य आपण सातत्यानं माध्यमांमधनं मोदींची पाहत होतो, त्यातून त्यांनी हिंदुत्वाला बळ दिलेलंच आहे. आणि हिंदुत्वापासून तसुबरी मी मागे सरलो नाही हेही दाखवून दिलं. फक्त स्टेटमेंट करण्यामुळे जो एक विसंवाद वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या समाजामध्ये निर्माण होतो किंवा त्याचा फायदा विरोधी पक्ष त्यांच्या स्टेटमेंटचा करून घेतात, तसा तो झाला नाही. तुम्ही तुमचा जो मुद्दा तुम्ही मांडला होता आधीचाच, की मोदींनी जी लाईन ऑफ ऍक्शन घेतली म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर असेल, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, तर तसं करत असताना विरोधी पक्षांचा त्यांना फारसा काही सामना करावा लागला नाही. असं दिसत होतं की मोदी बोलतायत आणि त्याचाच प्रभाव होता. म्हणजे वाराणसीच्या मध्ये त्यांनी जो प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये केला, त्यावर त्यांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळाला, त्यावरून तरी किमान आपल्याला असं म्हणता येईल. नाही, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की आपण थोडंसं पॉलिटिक्स किंवा निवडणूक जिंकण्याचं तंत्र किंवा निवडणुकीचं शास्त्र, मतदान करतात लोक कसं, याचा एक विचार केला तर ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नाही बघू शकत. म्हणजे जसं आपल्याकडचं उदाहरण द्यायचं झालं तर बारामतीमध्ये काही शरद पवारांना 100% मतं पडत नाहीत. विरोधी पक्षाचा कुणीही उभा केला तरी त्याला लाखभर मतं पडतात. म्हणजे लाखभर लोक त्यांच्या विरोधात आहेत तिथे. जसं वाराणसीत तुम्ही म्हणलात तसं मोदींच्या विरोधात लोक असणार ना, म्हणजे 0% मतं पडत नाहीत विरोधकांना. तसंच उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, कुठेही विरोधी मतं असतात. फक्त ती कॅप्चर करणं किंवा ती आपल्या बाजूला वळवणं, प्रभावीपणे आपल्याला मिळतील असं पाहणं, हे काम विरोधकांचं, की जिथे काँग्रेस कमी पडते राष्ट्रीय पातळीवर. आणि अखिलेश जे आहेत त्यांचा जो भर आहे तो कशावर आहे तर MY कॉम्बिनेशन आणि महंगाई आणि बेरोजगारीवर. प्रॉब्लेम असा आहे की आज कुठेही तुम्ही भारतात गेलात आणि सांगितलं महागाई वाढतीये तर त्याचे झळ बसते का बसते, परंतु महागाई गेल्या 5 वर्षात खूप वाढली आहे. क्रूड ऑइल प्रचंड वाढलंय, तरी देखील महागाईवर इलेक्शन झालेली नाही आणि मोदींच्या विरोधात गेला नाही जनाधार. त्याचं कारण असं की महागाई जरी वाढली असली तरी त्यांचे हेतू खराब दिसत नाहीत, त्यांची इंटेन्शन खराब दिसत नाहीत, त्यांनी खिशात पैसे घातलेले नाहीत. म्हणजे मनमोहन सिंग कितीही प्रामाणिक असले तरी त्यांनी 2G स्कॅम किंवा कोल स्कॅम मधल्या लोकांना पाठीशी घातलं असं इम्प्रेशन गेल्यामुळे इलेक्शन हारलेत. आपल्याला काय वाटतं की राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव सोडणारी ही 5 राज्यांची निवडणूक जर आहे असं आपण म्हणतो, तर त्यातले महत्वाचे 2 मुद्दे कुठले असतील, म्हणजे काँग्रेससाठी आणि भाजपसाठी सुद्धा? दोघांसाठीही प्रमुख मुद्दा हा डेव्हलपमेंट आणि लॉ. आता उत्तर प्रदेशसाठी लॉ अँड ऑर्डरचा इश्यू वेगळा आहे, बिहारसाठी वेगळा आहे आणि तो गुजरातसाठी वेगळा आहे किंवा महाराष्ट्रासाठी वेगळा आहे. म्हणजे आपण प्रागतिक एक राज्य आहोत महाराष्ट्र, इथली लॉ अँड ऑर्डर खरोखर
100 पट चांगली असेल युपी बिहारपेक्षा, पण म्हणून तिथे लॉ अँड ऑर्डर सुधरू नये असं नाहीये. म्हणून राष्ट्रीय पातळीवर मुद्दा म्हणाल तर डेव्हलपमेंट हाच आहे. आणि आजपर्यंत असं व्हायचं की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकता यायच्या नाहीत. कारण असं 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी प्राईम मिनिस्टर असताना त्यांच्या सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर आणि याच्यात खूप काम केलं होतं. आणि त्याच वेळेला एक काँग्रेसचे खूप मोठे नेते मला म्हणाले होते की फक्त विकासाच्या मुद्द्यावर भारतात निवडणुका जिंकता येत नाहीत, आम्ही काँग्रेस का हात आम आदमी के साथ अशी घोषणा देतोय आणि ती लोकांना भावेल. आणि ती भावली. आज तसं होत नाहीये. केवळ घोषणांनी निवडणुका जिंकता येत नाहीत. अभ्यास करावा लागतो, व्यायाम करावा लागतो, तर स्पर्धा जिंकता येते. आणि आता जगाच्या तुलनेत 21व्या शतकात आपण कॉम्पिटेटिव्ह होताना काँग्रेसला किंवा अखिलेशला जर यांना कंटाळून लोक आपल्याला निवडून आणतील वाटत असेल तर ते चूक ठरतंय. हे सूचिन्ह आहे भारतीय निवडणुकांसाठी आणि भारतासाठी सुद्धा. बरोबर. पण घोषणांचा पाऊस मोदीही पाडतात असे विरोधी पक्ष म्हणतात किंवा काही पण ते काम करून पाडतात ना, कामही हा, करतात आणि म्हणजे घोषणाही करतात. वैजयंतीताईंकडनं मला हे हवं आहे उत्तर याचं की घोषणाही करतात, कामही करतात, याचं जे काही कॉम्बिनेशन आहे हे गणित किंवा हे कौशल्य मोदींना जास्त जमलं. नक्कीच की एकूणच आपण मोदींचा प्रवास बघितला तर गेल्या 14 सालच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आणि आता 19 सालच्या निवडणुकीमध्ये प्रचंड फरक आपल्याला झालेला दिसतो की 19 सालामध्ये जेव्हा 300च्या वर लोकसभेमध्ये जागा भाजपच्या आल्या त्यानंतर मोदींनी राम मंदिर, अयोध्येचा मुद्दा किंवा हा काशी विश्वेश्वर कॉरिडॉरचा मुद्दा, हे सगळे जे हिंदूंचे मुद्दे आहेत ना ते ह्या 19च्या नंतरच्या काळामध्ये घेतले. पहिल्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी असे हिंदू बाहुल लोकांसाठी काही करतो असं दाखवलं नव्हतं. आणि 19च्या निवडणुकीनंतर हे दाखवलं जेव्हा ते प्रचंड बहुमताने भाजप आलं. आणि त्यामुळेच मोदी अतिशय स्ट्रॅटेजिकपणे काम करतात असं मला वाटतं, पंतप्रधान म्हणून किंवा इतर राज्याच्या निवडणुकांच्या दृष्टीने, पक्षाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. आणि म्हणूनच की ह्या काळात आपण बघितलं की युपीच्या निवडणुकीमध्ये जसं आपण म्हटलं की विकासाचा मुद्दा हा मोठा होता आणि हिंदुत्वाचा मुद्दा नव्हता, मात्र त्यांच्या देहबोलीतनं तो स्पष्ट झाला हिंदुत्वाचा मुद्दा. पण विकासाचा मुद्दा किंवा जंगलराज संपवण्याचा मुद्दा हे मुद्दे जास्त प्रभावी ठरले. पण मोदी घोषणा करतात आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येतो घोषणाचा. कसं आहे की अनेक नेते किंवा अनेक राजकीय पक्ष हे घोषणा करतात, पण मोदी ज्या घोषणा करतात त्या आणि इतर पक्ष ह्याच्यात फरक आहे की अनेक इतर पक्षांच्या नेत्यांच्या आपण घोषणा बघतो किंवा त्यांचं निवडणूक जाहीरनाम्यातली आश्वासनं बघतो की ती कधी इम्प्लिमेंट होत नाही किंवा हवेत विरून जातात. पण मोदींनी काही काही जे आश्वासनं दिली होती, विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत जनधन योजना किंवा मगाशी मी म्हटलं की महिलांसाठी गॅस, प्रत्येक घरोघरी गॅस, शौचालय, ही जी आश्वासनं दिली होती ती काही अंशी तरी इम्प्लिमेंट झाली ही आश्वासनं आणि त्याचा मोठा फायदा यांना झाला असं मला वाटतं. बरोबर. आणि भाजपला भगवान रामाचं मंदिर उभारलं जात आहे, वेगानं ते त्याचं बांधकाम पुढे जात असताना आता त्यावर काही त्यांना वाटलं असेल की आता हे काम होऊन चुकलं आणि हे काम होतच आहे, तर याच्या संदर्भात पुन्हा एकदा मतं मागावी असंही त्यांना वाटलं नाही. त्यापेक्षा वेगवेगळे मुद्दे त्यांनी घेतले, विकासाचे मुद्दे घेतले, तिथली सगळी झुंडशाही, गुंडागर्दी, असे सगळे मुद्दे हे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये वेगानं चर्चेला आले, खास करून शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा. त्यामुळे रामाच्या नावावर मतं भाजपनं मागितलीच आहे आणि रामाच्या मुद्द्यावरती राजकारण भाजपनं केलं आणि ते वेगानं पुढे ते राजकारण घेऊन गेले असा आरोपही त्यांच्यावर होतोय. आणि राम हा त्यांच्या राजकारणात मध्यवर्ती मुद्दा राहिलेला आहे हेही आपल्याला सर्वांना माहित आहे. पण गुंडागर्दीच्या संदर्भामध्ये काम करत असताना म्हणजे आता योगींच्या संदर्भात असं म्हटलं जाते की सर्व कामं राज्य चालवतायत ते नोकरशाही मार्फत राज्य चालवतात असा एक आरोप केला जातोय. त्यात काही तथ्य आहे वैजयंतीताई? हा, नोकरशाहीच्या मार्फत, कारण पण नोकरशाहीचं हेच तर काम आहे ना की जे काही राज्य सरकारची धोरणं असतील ती अंमलात आणणं, हेच तर मुख्य काम आहे नोकरशाहीचं. त्यामुळे योगी काय प्रत्येक ठिकाणी हे काम झालं की नाही बघायला जाऊ शकत नाही, ते नोकरशाहीच्या मार्फतच त्यांनी राबवायला पाहिजे ना योजना. बरोबर. पुन्हा एकदा आपण जरा या मी तुमच्याशी संवाद साधणारच आहे, पुन्हा एकदा आकडेवारी बघूया आपण. पंजाबमध्ये 117, आम आदमी पक्ष 88, काँग्रेस 66. 5 राज्यांच्या आकडेवारीवरती आपण नजर टाकतोय. उत्तर प्रदेश 403, 267 भाजपा, 126 सपा. दोन्ही पक्षांमध्ये मोठी तफावत, एक साधारणतः 100 पेक्षा जास्त जागांचा फरक आपल्याला दिसतोय. आणि गोव्यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या आकडेवारीमध्ये सुद्धा खूप तफावत दिसते. दोन्ही जागांमध्ये 19 जागा भाजपाकडे, काँग्रेस 11,
तर मगोपाला 4 जागा मिळत आहेत आताच्या ताज्या ट्रेंड्समध्ये आणि समाजवादी पक्षाला 2 जागा. पंजाबमध्ये भाजपा 4, आम आदमी पक्ष 88, काँग्रेस 16, अकाली दल 8 जागा. अकाली दलाच्या जागांमध्ये फारशी काही वाढ झाल्याचं आपल्याला आता तरी दिसत नाही आणि मणिपूरमधलं चित्र स्पष्टच आहे. तर मुद्दा असा होता की उत्तराखंडची चर्चा थोडीशी राहून गेली होती. आपण म्हणाला होता की हरीश रावत हे क्रेडिबल नेते, एक विश्वसनीय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तराखंडचे ते मुख्यमंत्री सुद्धा राहून चुकले. पण उत्तराखंडमध्ये भाजपनं खूप चेहरे बदलवले. त्याचा फटका भाजपला बसू शकतो का? कारण शेवटच्या टप्प्यामध्ये पुष्कर सिंग धामी सुद्धा तोच एक भाजपचा चेहरा होता उत्तराखंडमध्ये आणि या गेल्या काही काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथल्या राजकारणात बदल होताना आपण सुद्धा पाहिलेला आहे. शैलेंद्र, म्हणजे उत्तराखंडमध्ये प्रॉब्लेम असा आहे की ते एक हिली स्टेट किंवा म्हणजे थोडंसं दुर्गमच राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये नेता बदलणं हे काही फार मोठी गोष्ट नाही. त्याचं कारण असं की आपण जर पाहिलं की जसं गोव्यामध्ये जसं आपले तिकडचे जे तज्ज्ञ होते त्यांनी सांगितलं की एखादा आमदार सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात आणि रात्री एका पक्षात असतो आणि तशी सरकारही गोव्यात पूर्वी बदललेली आहेत. तर या छोट्या राज्यांमध्ये हा प्रॉब्लेम असा असतो की माणसं एकूण मिळून 10 आणि त्यांच्यात सत्ता द्यायची आहे. तर त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा अस्मिता असतात त्यांना पांघरून घालणं थोडंसं अवघड असतं, आवर घालणं अवघड असतं. त्यामुळे जवळपास जर 100 पैकी 70 मार्काचे 4 लोक असतील आणि एकाला केलं तर बाकीचे 3 म्हणणारच आहेत मला करा. त्यातनं या स्पर्धा होतात आणि नाही केलं तर तो पक्ष फोडायची शक्यता असते. पण पक्ष फोडून सत्ता जायची पण शक्यता असते. म्हणून हे नेते बदलले जातात, या पलीकडे काही नाहीये. त्यामुळे हे सगळ्या पक्षांमध्ये घडतं, छोट्या राज्यांमध्ये. त्यामुळे ते बाजारामध्ये घडणार. छोट्या राज्यामध्ये वेगवेगळे मुद्दे असतात, खूप चर्चेला येतात. एक अत्यंत मोठी बातमी बघूया गोव्याच्या संदर्भामध्ये स्क्रीनवर. भाजपा बंडखोर, पर्रिकर, पार्सेकर पिछाडीवर अशाच प्रकारचे कल त्यांच्या बाजूने दिसत होते. गोव्यात भाजपा बहुमताकडे अग्रेसर आहे. आताचं भाजपाचं गोव्यातलं चित्र आपण बघतोय. प्रमोद सावंत यांची आघाडी कायम आहे. पूर्वी ते पिछाडीवर होते, नंतर ते आघाडीवर दिसत आहेत. प्रमोद सावंत 400 मतांनी आघाडीवर आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आहे, एक नवा चेहरा दिलेला आहे गोव्यानं. पर्रिकरांच्या निधनानंतर प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री झाले होते. आप पक्षाला एका जागेवर आघाडी दिलेली. अत्यंत रणनीतीपूर्वक आखत योजनाबद्ध पद्धतीनं आम आदमी पक्षानं गोव्याच्या राजकारणामध्ये प्रवेश केलाय. गोव्यात भाजपा बहुमताकडे अग्रेसर आहे. गोव्यामध्ये 1 किंवा 2 जागा जरी तुमच्याकडे असतील किंवा तुमच्या पक्षाकडे गटाकडे असतील तरी तुमचं महत्व 40 आमदारांच्या विधानसभेमध्ये वाढतं आणि तुम्ही किंगमेकर होता. 4 जागा केवळ मगोपकडे असून सुद्धा ते कायम गोव्याच्या राजकारणात किंगमेकर राहिले आणि याही वेळेला त्यांच्या खात्यामध्ये 4 जागा येतील असा आता सध्याचा कल आहे, ट्रेंड आहे. पण अर्थात 4 आमदारांमधनं 2च आमदार त्यांच्याकडे शिल्लक राहिले आणि 2 आमदार भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये जाऊन सुद्धा मग नंतर भाजपच्याच विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली. असं एक ताजही चित्र आपण निवडणुकीत पाहिलं. तर आपण उत्तराखंडच्या संदर्भात चर्चा करत होतो. मी अश्विन अघोरे यांच्याकडे जाईल. वेगवेगळे मुद्दे उत्तराखंडच्या राजकारणात होते. म्हणजे तीर्थयात्रा, मोफत गॅस सिलेंडर हे भाजपच्या जाहीरनाम्यामधले मुद्दे होते. अर्थात भाजपचा जाहीरनामाही खूप उशिरा हा लोकांसमोर पुढे ठेवला गेला. डोंगरी भागामध्ये रेल्वे आणि महामार्गाचा विकास केला गेला असा भाजपचा दावा आहे. पण त्यावर विरोधकांचं असं म्हणणं होतं की केंद्राच्याच योजना राज्यानं इम्प्लिमेंट केल्या, पण फायदा तर पक्षालाच होणार आणि तो फायदा झाला तर तो निवडणुकीत सुद्धा दिसू शकेल. नाही, उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही निर्णय आणि काही काम करण्याची पद्धत थोडी चुकली. त्याच्यामुळे त्यांना 3-4 चेहरे बदलावे लागले आणि त्याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसणार हे स्वाभाविक होतं. तुम्ही आश्वासनं खूप देता पण त्यांची पूर्तता झाली नाही तर काय होतं, लोकांमध्ये नाराजी निर्माण होते, तुमच्या विरुद्ध जनमत तयार होतं आणि त्याच्यावरती एक डॅमेज कंट्रोल म्हणून किंवा फायर फायटिंग म्हणून मुख्यमंत्री बदलले जातात, पूर्ण अख्खच्या अख्खं मंत्रिमंडळ बदललं जातं. पण शेवटच्या काळामध्ये पुष्कर सिंग धामी यांना मुख्यमंत्री करून एक तरुण चेहरा भारतीय जनता पार्टीने दिला आणि पुष्कर सिंग धामी उत्तराखंडमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. ते अनेक वर्षापासून विद्यार्थी परिषद आणि बाकी भारतीय जनता पार्टीच्या संघटनांच्या मार्फत समाज जीवनामध्ये आहेत, सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि ते आता मुख्यमंत्री झालेले आहेत. त्याच्यामुळे थोडा भारतीय जनता पार्टीचा डॅमेज कंट्रोल, फेस सेव्हिंग झालेला आहे आणि त्याचा फायदा म्हणूनच कदाचित काठावरचं बहुमत घेऊन किंवा
बहुमत जे मिळत आहे दिसत आहे आता सध्या आपल्याला ट्रेंड्समध्ये, ते पुष्कर सिंग धामींच्या एकूणच कार्यपद्धतीमुळे आणि लोकप्रियतेमुळे मिळत आहे असं माझं मत आहे. अर्थात विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे काही असे नवीन इकडून तिकडून आलेले आयाराम गयाराम भाजपामध्ये जसे आले होते काही नेते, तसं नाही, तर मुळातलं नेतृत्व विद्यार्थी दशेपासून पुढे आलेलं आणि बऱ्याच वर्षाची सगळी अशी दीर्घ राजकीय परंपरा, परिश्रम केलेले आहेत पक्षामध्ये आणि नंतर त्यांना स्थान देण्यात आलं. आणि खऱ्या अर्थानं उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंग धामी यांच्या चेहऱ्याचा वापर भाजपनं केला आहे, कारण खूप मोठे बदल झालेले आपण पाहिलेले आहेत. या वेळेला जे निवडणुकीतले मुद्दे होते की लँड जिहाद, लव जिहाद, उत्तर प्रदेशमध्ये ना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ना लव जिहादच्या मुद्द्यावरती फारशी भाजपनं आघाडी घेतली किंवा ते मुद्दे चर्चेत ठेवले नाही. कर्नाटकमधला मुद्दा एक हिजाबचा होता, तिकडे पेटला, तर इकडे सुद्धा मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो का याची चाचपणी सुद्धा केली गेली. पण भू कायदा हा उत्तराखंडमधला एक मोठा मुद्दा आहे अश्विन, आणि सरकारी जागांवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण हे उत्तराखंडमध्ये झालं. वेगवेगळे मुद्दे आणि उत्तराखंड आपण पाहिले की कायम आसमानी संकटापुढे उत्तराखंड हे हतबल होताना पाहिलं. सातत्यानं ढगफुटी, अनेक हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त होताना आपण पाहिलं. आणि ही काही खूप जुनी घटना नाही, आली अलीकडच्याच या सगळ्या पावसाळ्यातल्या या घटना आहे आणि या संकटांना तो सामोरं जातो. मकरंदमुळे उत्तराखंडच्या राजकारणाबद्दल आपण विचार करत असताना आपल्याला पंजाब आणि उत्तराखंड मधले काही समान मुद्दे आढळतात का? कारण जसे मुख्यमंत्री तिकडे बदलवले, म्हणजे 2 दशकामध्ये 11 मुख्यमंत्री उत्तराखंडमध्ये बदलले, तशीच हालचाल आपण पंजाबमध्ये सुद्धा पाहिली. तर राजकारणात वेगवेगळ्या पक्षांमध्ये काही राज्यामध्ये खूप समानता दिसून येते आपल्याला राजकारणात. एक लक्षात घ्या, हा मुद्दा मान्य आहे की दोन्हीकडे मुख्यमंत्री बदलले गेले, पण ज्यावेळी धामींना मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीने निश्चित केलं, यांना कार्यभार सोपवल्यानंतर, तर धामींना पक्षांतर्गत त्रास होणार नाही किंवा तिथे आणखीन समांतर नेतृत्व उभं राहणार नाही याची काळजी घेतली गेली. पंजाबमध्ये चेन्नी निवडताना मुळात नवज्योत सिद्धूंना असं वाटलं होतं की आपणच मुख्यमंत्री पदावर बसू, मग आपलं नाव चालत नाही, तेव्हा चन्नी आले आणि त्यावेळी कॅप्टन दुखावले होते. आता कॅप्टन यांनी निवडणुकीत प्रभाव टाकला का नाही हा मुद्दा नाहीये, पण कॅप्टन यांचं एक पंजाबमध्ये एक स्थान आहे. असं काही उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टीने होऊ दिलं नाही. आणि केवळ तेव्हा नाही तर आताही तिकीट वाटप करताना जी माझ्या माहितीप्रमाणे भाजपनी काळजी घेतलेली आहे, भविष्यात नजीकच्या काळात धामींना कोणी पक्षांतर्गत आव्हान देईल अशी आता त्यांनी स्थिती तिकीट वाटपाना होताना घेतलेली आहे. त्यामुळे त्याचा एक फायदा त्यांनी काळजी त्या बाबतीत घेतली असल्यामुळे. आणि परत एकदा हरीश रावत ज्येष्ठ नेते असले तरी त्यांनाही आता डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न काँग्रेसमधनं केला गेला. हरीश रावत यांनी ओपन स्टेटमेंट दिलं होतं. परत हरीश रावत यांचं वय आता काही त्यांच्याबरोबर नाहीये. जर युवक आणि मतदान असा आपण विचार करत असू तर, आणि समजा खरोखर जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात चीड, असंतोष असेल तर ती कन्सॉलिडेट करण्याकरता, ती संघटित करण्याकरता जे नेतृत्व आणि संघटना लागते ती नसल्याचा फायदा सुद्धा उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाला. तुमचा मुद्दा मला मान्यच आहे मकरांमुळे. आता बघा, आम्ही नवीन आकडेवारी तुम्हाला सांगतो अगदी स्क्रीनवरची. 22 आणि 44 उत्तराखंडमध्ये साधारणतः 44 जागांचा कल हा भाजपच्या बाजूनं, तर 22 हा काँग्रेसच्या बाजूनं. इतकी मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. हे मला मान्यच आहे की अमरिंदर सिंग यांचा करिश्मा होता, प्रभाव होता, त्यामुळे काँग्रेसचे राज्य तिथे चालत राहिलं. पण आता त्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्याचा किती फायदा होतो हे आपल्याला नीट सांगता येणार नाही. आताची जी आकडेवारी दिसते ते स्वतःच पिछाडीवर आहे. नेते होते पण आता त्यांचं वयही त्यांच्या बाजूनं नाही. वय बाजूला असणं हे खूप महत्वाचं आहे का? कारण पुष्कर सिंग धामी हे तरुण तडफदार भाजपचे नेते आहेत तिथले, आणि हरीश रावत हे जुने जाणते नेते, माजी मुख्यमंत्री असले, त्यांचाही एक करिश्मा उत्तराखंडमध्ये असला तरी वय त्यांच्या बाजूनं नाही. वय हा महत्वाचा मुद्दा आहे. हो निश्चित, म्हणजे ज्या प्रकारचं आता एकूणच राष्ट्रीय राजकारणापासून सगळ्या गोष्टी ज्या बदलल्यात ते लक्षात येते की, म्हणजे जसं आता ज्योतिरादित्य नाकारले आणि कमलनाथ निवडले, त्याचा परिणाम काय झाला? ज्योतिरादित्य बाजूला पडलेले. उत्तर प्रदेशमध्ये तेच झालेलं आहे. जतीन प्रसाद काय, ही सगळी मंडळी काय. आता राजस्थानचा पेच तोच आहे, म्हणजे सचिन पायलट बाहेर पडले नसले तरी परत पेच तोच आहे. त्यामुळे तरुणाईच्या आशा आकांक्षा ज्या ज्या पक्षांना सांभाळता येत नाही किंवा त्याला एक योग्य प्रकारे धोरण त्याचं चालवता येत नाही, त्यांना अपयश येतं असंही चित्र निर्माण झालेलं आहे. म्हणजे परत मी जसं म्हटलं की हे थंब रूल आहेत का, तर तसं नाहीये. पण चित्र तर असं उभं राहतंय की तरुण आपल्या वयाचा, आपल्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणारा नेता शोधत असतो. अगदी वयाचा मुद्दा आपण चर्चेला घेऊ. खूप चांगला मुद्दा आहे. कदाचित योगींच्या कमी वयाची भीती मोदी आणि अमित शहा यांनाही वाटत असेल आणि म्हणून त्यांना वेळीच नियंत्रित करण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय स्तरावर पक्षीय पातळीवरती करण्यात आला. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतरही रणसंग्राम 2022 आमच्यासोबत असेच पाहत राहा, कुठेही जाऊ नका.